आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या अध्ययनामध्ये चौथ्या खंडाच्या जवळजवळ अखेरीपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. हा चौथा खंड अनेक विषयाशी संबंधित आहे आणि त्या विषयांचा माणसाच्या दररोजच्या जीवनाशी पराकोटीचा संबंध आहे. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की व्यावहारिक जीवनामध्ये मनुष्य समाजामध्ये मानव म्हणून जीवन जगत असताना एक मनुष्य म्हणून आपण काय जबाबदारी घ्यायची स्वतःच्या हितासाठी आणि इतरांच्या हितासाठी याचं आकलन अनेक धर्मांच्या मध्ये आपणाला होत नाही. सारे धर्म माणसाला मानायला सांगतात, करायला सांगतात. का मानायचं, का करायचं ते त्याचं कारण एकच सांगतात की त्यामुळं तुम्हाला मेल्यानंतर सुख मिळेल, ईश्वर तुम्हाला पावेल, तुमच्या मनासारखं काही घडेल. एक आशा दाखवलेली, एक लोभ दाखवलेला आहे आणि या लोभाच्या पोटी माणसाला ते करण्याची मग गरज भासते. त्याचप्रमाणे दुसरी भीती दाखवलेली आहे. जर तुम्ही धर्माप्रमाणे वागला नाही, धर्माचं ऐकलं नाही, मानलं नाही तर तुम्हाला दुःख होईल, तुम्हाला त्रास होईल, तुमचं सुख काही तुम्हाला मिळणार नाही आणि ईश्वर तुम्हाला त्याची सजासुद्धा देईल, मेल्यानंतर तुम्हाला नरकात पाठवेल. तर ही एक भीती असते, ज्या भीतीच्या पोटी मनुष्य निळ्या धर्मामध्ये अडकून पडतो. त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत गोष्टी हे जाणण्याचा प्रयत्न करत नाही. एक प्रकारे आपल्या बुद्धीचा वापर बंद करतो. बुद्धाची भूमिका नेमकी याच्या विरोधात आहे. जे काही त्या काळात चाललं होतं ते त्यांनी लक्षात घेतलं. याच्यातून काही सुख मिळत नाही, सुखाचा काहीतरी वेगळा मार्ग असेल असा विचार करून ते स्वतःच्या प्रयत्नाने त्या मार्गाला लागले आणि त्यांनी जे साध्य केलं, जे त्यांना प्रत्यक्षात एक मनुष्य म्हणून, ह्या सृष्टीचं अस्तित्व म्हणून, सर्व प्राणीमात्रांचं अस्तित्व म्हणून, त्यांची जी काही अवस्था आहे सुख आणि दुःखाची नाना प्रकारची, त्या अवस्थेची सत्यता म्हणून त्यांनी जे स्वतः अनुभवानं जाणलं ते त्यांनी लोकांना पुढे सांगितलेलं आहे. बुद्ध धर्माचं हे पहिलं वैशिष्ट्य पण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा अशी भाषा वापरतो, बुद्धानं अमुक अमुक नाकारलं, बुद्धानं अमुक अमुक गोष्टीला विरोध केला, ती भाषा चुकीची आहे. त्यांना विरोध करण्यासाठी बुद्धाने विरोध केलेला नाही. दुसऱ्यांचं चुकीचं आहे ते चुकीचं सांगण्यासाठी बुद्धाने वेगळा विरोध केलेला नाही. बुद्धानं स्वतः जे जाणलं ते त्यांनी पुढे मांडलं आहे आणि त्या प्रकाशामध्ये मग बाकीच्या गोष्टी चुकीच्या ठरत असतील ते तर चुकीच्या ठरणारच आहेत. ते विरोधी वाटत असतील ते विरोधी वाटणारच आहे. बुद्धानं जाणून बुजून त्यांना विरोधी म्हटलेलं नाही, चुकीचं म्हटलेलं नाही. ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची. बुद्धानं जे सत्य जाणलं ते सत्य प्रगट केलं. त्या सत्याच्या प्रकाशामध्ये मग खरं खोटं काय आहे ते लोकांना दिसायला लागलं, ते जाणवायला लागलं आणि त्या अर्थानं बुद्धानं अमुक गोष्टीला विरोध केला, तमुक गोष्टीला विरोध केला, अशा प्रकारची भाषा आपण वापरतो. तर ती भाषा जी आहे ती भाषा चुकीची आहे. तर बुद्धानं मग आपल्या स्वतःच्या ह्या अनुभवाच्या माध्यमातून काय जाणलं? पहिली गोष्ट जाणली की मनुष्य सुखानं जगत नाही. सुखानं जगायचं ही त्याची मोठी धडपड असते, तळमळ असते त्याची, परंतु ते त्याला सदा सर्व काळ मिळत नाही. मनुष्य प्राणी आपापसात कलह करतो, संघर्ष करतो, भांडण तंटा करतो आणि त्यामधूनही मोठ्या प्रमाणात दुःख निर्माण होतं.
बाहेरचे जीवाणू, जंतू, रोगजंतू हेच माणसाला दुःख निर्माण करतात असं काही समजण्याचं कारण नाही. ते काही प्रमाणात होतं ती गोष्ट खरी आहे, पण त्यावरती माणसानं इलाजही शोधलेला आहे. परंतु जेव्हा 4 माणसं एकत्रित राहतात तेव्हा ते सुखानं राहत नाहीत. हा अनुभव आहे. मनुष्य आपापसात दुःख निर्माण करतो. काही लक्षात आलं? आपापसात दुःख निर्माण करतो. मग त्या दुःखाची काय कारणं आहेत यामध्ये बुद्ध उतरले आणि त्यांनी जे जाणलं ते असं की या साऱ्याच मानवी दुःखाची कारणं माणसाच्या मनात रुजलेली आहेत. त्याला पाली भाषेमध्ये अनुसय म्हटलेलं आहे. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये माणसाच्या प्रवृत्ती म्हटलेलं आहे. आणि माणसाच्या मनामध्ये खोलवर रुजलेल्या अशा ह्या 3 प्रवृत्ती आहेत, 3 शक्ती आहेत म्हणा, जी माणसाच्या विचारावरती, आचारावरती प्रभाव टाकतात आणि त्याप्रमाणे मनुष्य वागतो. पहिली गोष्ट आहे लोभ. लोभाची भावना माणसाला करायला भाग पाडते. ज्या गोष्टीचा लोभ निर्माण होईल त्याच्या मागे धावायला भाग पडते. त्या लोभाची पूर्तता करण्यासाठी त्याला वाटेल ते करावं लागलं. कोणाला मारावं लागलं, कोणाला दुःख द्यावं लागलं, कोणाचं काही नुकसान करावं लागलं, त्याची तो पर्वा बाळगत नाही. तो आपला लोभ सिद्ध करण्यासाठी ते करणारच. आणि त्यामुळं मानवी जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा आहे की आपल्या सुखात कोणी दुसऱ्यांना वाटेकरी होऊ नये. आपल्यालाच मिळालं पाहिजे. मला हे पाहिजे म्हणजे ते मिळालं पाहिजे. ते मिळण्यामध्ये अडचण निर्माण झाली, ते मिळण्यात कोणी दुसरा आला भागीदार, त्याच्यावरती आणखी कोणी आपला हक्क सांगितला किंवा आपल्या हातचं कुठे ते गेलं आपल्या मिळण्याच्या वेळी दुसरं कोणाला मिळालं, तर माणसाच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो, ईर्ष्या निर्माण होते, क्रोध निर्माण होतो. ही अतिशय महत्वाची अशी भावना आहे. आणि या 2 प्रवृत्ती अशा आहेत की ज्या सातत्यानं दुःख निर्माण करतात. कारण दोन्ही नकारात्मक प्रवृत्ती आहेत, सातत्यानं दुःख निर्माण करतात. ह्या 2 प्रवृत्ती दुःख निर्माण करतात. त्या 2 प्रवृत्तीच्या माध्यमातून मनुष्य आपलं जीवन जगतो याचीच माणसाला जाणीव नसते. काही त्याला कळत नसतं, ते त्याला कधी समजतच नाही. यालाच पाली भाषेमध्ये अज्ञान म्हटलेलं आहे. पाली शब्द आहे मोह. एक संमोहाची अवस्था असते, मूढतेची अवस्था असते, अजाणतेची अवस्था असते की या कारणामुळे माझ्या जीवनात दुःख आहे, त्याला कळतच नाही कधी. अजाण असतं त्या वृत्तीमध्ये, त्याला मोह म्हटलेला. त्या 3 मूलभूत प्रवृत्ती मनामध्ये वसलेल्या असतात. जन्मतः माणसामध्ये ते असतात आणि पुढे ज्या प्रवृत्तीला जसा वाव मिळेल त्याप्रमाणे ती प्रवृत्ती वाढत असते. आता या प्रवृत्तींच्यामुळं संघर्ष निर्माण होतो, भांडणतंटा निर्माण होतो, समाजामध्ये शांती राहत नाही, नाना प्रकारचे अन्याय अत्याचार होतात, खूप दुःख निर्माण होतं. मग त्या दुःखाला आळा कसा घालायचा, तर मग अनेक धर्मांनी नियम केले. असं असं वागा, तसं तसं वागा, हे वागण्याचे नियम केले त्यांनी. बुद्धानं नियम नाही केले. हा फार मोठा फरक आहे. बुद्धानं काय सांगितलं, या प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या मुळाशी पोचायचं तुम्हाला. आणि त्या मुळाशी पोचायचं असेल तर पहिली प्रवृत्ती तुम्हाला निश्चित करावी लागते. ती म्हणजे सुख ज्यातून निर्माण होतं ती प्रवृत्ती, दुःख ज्यातून निर्माण होतं ती प्रवृत्ती. आणि असा निर्णय केला पाहिजे की सुख निर्माण करण्याची जी माझी प्रवृत्ती आहे मनाची, त्याच प्रवृत्तीच्या अनुसार मी वागण्याचा प्रयत्न करेल. दुःख निर्माण करण्याची जी काही माझ्या मनाची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या अधीन होऊन मी दुःख निर्माण करणार नाही. हे बंधन स्वतःवरती लादणं, ह्या बंधनाचा स्वीकार करणं आणि मग आपलं मनुष्य जीवन जगणं हा बुद्ध धर्माचा मूळ पाया आहे. आणि बंधन स्वीकारणं यालाच म्हणतात दीक्षा. धम्म दीक्षा घ्यावी लागते, त्याशिवाय बौद्ध जीवन मार्ग स्वीकारला जात नाही. स्वीकारला असा त्याचा अर्थ होत नाही.
ती जबाबदारी घ्यावी लागते, त्या जबाबदारीपणे जगण्याची जिद्द बाळगावी लागते, याला म्हणतात धम्मदीक्षा. आता ज्यांनी कधी धम्मदीक्षा घेतली नाही त्यांच्यापासून तुम्ही काय अपेक्षा बाळगणार? सोंग आहे ते, जगाची रीत आहे, पण ती पूर्णपणे चुकीची आहे, भ्रामक आहे, त्याचा कोणाला काही लाभ नाही, पण तरी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. मग बौद्ध कुटुंबामध्ये जन्मली मुलं बौद्ध नाहीत का? कशी असतील ती? कशी असू शकतात? नाही असू शकत. त्यांच्या प्रवृत्ती वेगळ्याच असणार आहेत, त्यांना आपल्या प्रवृत्तीची जाणीव असणार नाही. आई बापांना जाणीव आहे, ती मुलांना आपोआप कशी येईल? नाही येणार. त्यांनाही विशिष्ट वयामध्ये ती जाणीव वाढवावी लागते, तो निर्णय करावा लागतो, त्या मार्गाने जाण्याचं ठरवावं लागतं, त्याला दीक्षा म्हणतात. बाबासाहेबांनी इतक्या एका वाक्यात लिहिलं सत्य हे, एका वाक्यात, दीक्षा घेतल्याशिवाय कोणालाही बौद्ध म्हणता येणार नाही. आणि बाबासाहेब गेल्यानंतर तमाम त्यांचे अनुयायी कितीही बुद्धिमान असले तरी हे सत्य समजू शकले नाहीत आजही, आणि आजही ते स्वतःला जन्माला बौद्ध मानतात. म्हणून भारतामध्ये बौद्ध नाहीत असं म्हणावं लागतं. बौद्ध बनूनही दुःख निर्माण करणाऱ्या ह्या नकारात्मक गोष्टीपासून मी अलिप्त राहील, असा प्रयत्न करेल की सकारात्मक गोष्टींचं आचरण करून मी अधिकाधिक सामंजस्य आणि शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. ही बौद्धाची प्रवृत्ती असते मूलभूत, त्याशिवाय त्याला बौद्ध म्हणता येत नाही. ह्या प्रवृत्तीचं सुद्धा भान आपल्याला लोकांच्या मध्ये दिसत नाही. हे थोडंसं नीट लक्षात घ्या. समजूतदारपणा नाही. चुका तर सारेच करतात, चुकत नाही असं कोण आहे? मनुष्याला म्हणताच येत नाही जर चुकत नसेल तर. पण चुका करून पुन्हा त्याच चुका करत राहतो, तेच बरोबर आहे असं म्हणतो, मग त्याला मनुष्य म्हणणं कठीण होऊन बसतं. टू अर्र इज ह्युमन, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. चुका करणं हा माणसाचा स्वभाव आहे, परंतु चुका दुरुस्त करणं ही त्याची काबिलियत आहे, त्याची योग्यता आहे, आणि ती योग्यता असल्यामुळे तो मनुष्य आहे. जनावरांना चुका दुरुस्त करता येत नाहीत फारशा. ते त्या चाकोरीमध्ये पूर्णपणे वाहून गेलेले असतात, त्यांना मार्गच नसतो बाहेर पडण्याचा. फक्त माणसाजवळ ती शक्ती आहे, ते सामर्थ्य आहे की त्या चुका दुरुस्त करून तो तिथून बाहेर पडू शकतो. आणि त्यासाठी वापर फक्त डोक्याचाच होतो. आणि सर्व धर्मांनी माणसाला डोकं वापरण्यास बंदी घातलेली आहे. डोक्याचा वापर करायचा नाही, काय बरोबर काय चूक विचारायचं नाही, देव आहे की नाही विचारायचं नाही, देवाचं शिकवण आहे का विचारायचं नाही, म्हणजे डोक्याचा वापरच करायचा नाही. म्हणून धर्मातून अज्ञान निर्माण होतं, आणि ते अज्ञान धर्माचं, सर्व धर्मांचं मूळ असल्यामुळं मनुष्य जीवनामध्ये तोच संघर्ष राहतो, तेच भांडण राहतं, तेच जुनं वागणं राहतं, आणि तशा प्रकारे माणसाचं जीवन सुखदुःख मिश्रित पोहोचू शकतो. मार्ग नाही त्याच्यामध्ये. देव 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 करत तुम्ही किती चिंतन मनन केलं तरी लोभ नष्ट नाही होत, द्वेष नष्ट नाही होत, आपोआप अज्ञान आपोआप संपत नाही. काय आहे लोभ, काय आहे द्वेष, ते शोधावंच लागतं, जाणावंच लागतं, समजून घ्यावंच लागतं, त्याची खात्री पटवून मला हे नको आहे म्हणून ते मनातून काढून टाकावं लागतं. ही माणसाच्या सुधारण्याची, चांगलं बनण्याची प्रक्रिया आहे. म्हणून बुद्धाने आपल्या धम्माची या दोन भागामध्ये विभागणी केली आहे, सकारात्मक, नकारात्मक, कुशल, अकुशल. आणि ह्या दोन तत्वांवरती माणसाचं धम्मजीवन अवलंबून आहे. म्हणून बुद्धाने तोच उपदेश आपला धम्मपदात केलेला पाहायला मिळतो. काय झालं? सर्व दुःख जे आहेत, म्हणजे मी पाप करणार नाही, पाप याचा अर्थ दुःख, ज्यातून दुःख निर्माण होतं त्याला पाप म्हटलेलं आहे. सर्व पापस्स करणं,
ही मी जबाबदारी घेतली एक मनुष्य म्हणून की नकारात्मक वागून जे दुःख निर्माण होतं ते पाप आहे, अकुशल आहे, ते मी करणार नाही. कुशलस्य उपसंपदा, जे कुशल आहे, ज्या वागण्यातून सुखच निर्माण होतं फक्त तेच करेल मी, त्यापेक्षा वेगळं करणार नाही. ही जबाबदारी मनुष्य घेतो. सचित परियोतपणा, या सुख आणि दुःख निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती मनामध्ये आहेत, माझ्या मनात रुजलेल्या आहेत, त्याचं मला शुद्धीकरण करायचं. स्वचित्त परियोतपणा, धुवून काढायचं आहे, स्वतःचं चित्त धुवून काढायचं आहे, मला ते नष्ट करायचं आहे, तिथून शोधून काढायचं आहे. एतं बुद्धानुशासनम समाप्त. हाच बुद्धाचा धम्म आहे. 3 ओळीत बुद्धाचा धम्म सांगता येतो आणि हा सुखाचा मार्ग आहे. मग आता एकदम हे साध्य करणं शक्य होत नाही. मग माणसानं काय करायला पाहिजे की कमीत कमी सकारात्मक वागण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे प्रत्येक माणसानं. आणि ती जबाबदारी घेतली तर त्या माणसाचं जीवन सुधारेल, तो दुःख निर्माण करणार नाही जास्त. अशी समाजातली सारीच माणसं वागायला लागली तर सामाजिक दुःख कमी होईल, संघर्ष कमी होईल, तुझं माझं कमी होईल, समाजामध्ये शांती राहू शकेल आणि त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. म्हणून समाज रचना करण्यासाठी या नीती तत्वांची गरज आहे, ज्याला बुद्धाने शील म्हटलेला. काही लक्षात आपल्याला त्याला सदाचरण म्हटलेलं आहे. आणि या सदाचरणाची आवश्यकता आपण मागच्या वेळेस बघितलेली आहे. सदाचरण किती आवश्यक आहे ते आणि जगाची जबाबदारी काय आहे हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आज आपल्याला त्याच्या पुढच्या 2 प्रकरणाकडे वळायचं आहे. सदाचरणात पूर्णता, परिपूर्णता कशी साधता येईल हे प्रकरण बाबासाहेबांनी दिलं. कशी परिपूर्णता साध्य करायची. श्रावस येथील जेतवनात भगवान वास करीत असताना त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धम्मिक हा एक उपासक होता. धम्मिकाने भगवंतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते. सदाचरणाचा अर्थ सकारात्मक वर्तन हा घ्यायचा. मी आपण असा प्रश्न विचारित आहे याचे कारण असे की माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. धम्मिकाने आपली भूमिका स्पष्ट केली. मी का विचारतोय की माणसाचं कल्याण कसं आहे जाणण्यामध्ये, ते ठरवण्यामध्ये तुमच्याशिवाय दुसरा कोणीच नाही, म्हणून मी हा प्रश्न विचारलेला. सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आलेले नाही. इतर धर्माच्या लोकांनी आपलं मत खोडण्याचा प्रयत्न केला पण ते काही त्यांना खोडता आलं नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांना आपला विमोचक सिद्धांत मान्य करावा लागला आहे. ब्राह्मण वादविवाद करण्यामध्ये पटाईत असतात. वादविवाद करण्याचा अर्थ आहे फाटे फोडणं, म्हणजे मुख्य विषयापूर्वी माणसाला दूर घेऊन जायचं आणि संपून टाकायचं. म्हणून संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, वादे वादे जायते तत्वबोधः. की वाद घालत बसला की अक्कल मारली गेली. साधं काम. वाद घालायचं नाही, चर्चा करायचं, झटकून टाकायचं कामाचं नाही ना, कशाला वेळ घालवा त्याच्यामध्ये. पण मनुष्य पुन्हा पुन्हा ये रे माझ्या मागला की त्याच मुद्द्यावरती येतो. ही माणसाची प्रवृत्ती आहे, सोडतच नाही ना. म्हणून त्या वादामध्ये तो अडकला की अकलेचं वाटोळ झालं. तत्वबोधा हा अक्कल मारली जाते, हे त्या संस्कृत सुभाषिताचा मुख्य अर्थ आहे. तर असं बाकीच्यांनी आपली मतं मांडली, त्यांना हौस आहे आपली मतं मांडण्याची, पण तुमचा सिद्धांत त्यांना मान्यच करावा लागला. तो काही इथं खोडून काढता आला नाही. आपला विमोचक सिद्धांत समाजाला कठीण असला
तरी तो आपण इतका सुलभ करून दाखवला आहे की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. साधा प्रश्न आहे एकदम. माणसाचं कल्याण कसं आहे, त्यामध्ये तो परिपूर्ण कसा होईल सदाचरणामध्ये, एवढं सांगा. प्रत्यक्ष बुद्धाला विचारलेला तो प्रश्न आहे. आणि हे सुत्त निपातामध्ये आलेलं आहे. धम्मिक सुत्त म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर त्या सुत्ताकडे बरेच लोकांनी दुर्लक्ष केलं, म्हणून नवीन वंदना पुस्तकामध्ये त्याचा मी समावेश केलेला आहे. फार महत्त्वाचं सुत्त आहे ते. आणि ते त्यातला महत्त्वाचा भाग घेतला, संपूर्ण सुत्त काही घेतलेलं नाही. तर हे लक्षात घेण्यासारखं आहे. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. आता उपासक म्हणणाऱ्यांनी कसं वागायचंय, कसं करायचंय, आपलं जीवन कसं घडवायचं, त्याचा उपदेश याच्यामध्ये आला आहे. आणि नेमका अशा पद्धतीनं एक नवा समाज निर्माण व्हावा बौद्धांचा, ही बाबासाहेबांचं स्वप्न होतं. 36 साली त्यांनी आपल्या स्वप्नाची ही व्याख्या मांडली होती की मला अभिप्रेत समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावरती आधारित नवा समाज होय. अनायलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये त्यांनी ती व्याख्या दिलेली आहे. आणि त्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ते आधारित नवा समाज निर्माण करण्याची शिकवण आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. आणि ती आहे सदाचरण. की बौद्ध झालेल्या माणसाचं एक कर्तव्य आहे नवा समाज निर्माण करणं. ही जबाबदारी आहे, ध्येय आहे, हा उद्देश आहे भारतामध्ये बुद्धाचा धम्म आणण्याचा आणि भारत बौद्धमय करण्याचा. काही लक्षात घ्या, बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं होतं. विनाकारण बौद्ध बनायचं नाही, लोकांना कुठला तरी धर्म पाहिजे म्हणून कोणता तरी तिच्या काळात मारायचा नाही. एक उद्देश साध्य करायचा आहे. या देशामधल्या बहुजनांचं हित आणि बहुजनांचं सुख हे निर्माण झालं पाहिजे. आणि त्यासाठी या देशातली समाजव्यवस्था जी विषमतेवरती आधारित आहे, म्हणजे अन्यायावरती आधारित आहे, जी द्वेषावरती आधारित आहे, म्हणजे जातीभेदाच्या तुझ्या माझ्या उच्च नीच त्या भावनेमध्ये अडकलेली आहे, ज्यांना बंधुत्वाशी काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीची माणसं, अशा मानसिकतेची माणसं ज्या देशामध्ये आहेत, त्या देशामध्ये ती संपूर्ण मानसिकता बदलली पाहिजे. आणि ती माणसाच्या सुखास आणि हितास कारणीभूत होईल अशा वेगळ्या मानसिकतेमध्ये परिवर्तित झाली पाहिजे. हे तर भारत बौद्धमय करण्याचं ध्येय आहे. आणि त्यासाठी भारत बौद्धमय करण्याची बाबासाहेबांची भूमिका होती. परंतु जे बौद्ध झाले त्यांनाच ते कधी कळलं नाही आणि आजही कळत नाही. अनफॉर्च्युनेटली आजही कळत नाही की भारत बौद्धमय करण्याचं मर्म काय आहे ते. त्यामुळे कुठलाही बौद्ध समाज घडवण्याचा प्रयत्न करत नाही, स्वतः घडण्याचा प्रयत्न करत नाही, समाज घडवण्याचा प्रयत्न करत नाही. काही बंधनं, काही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. त्या जबाबदाऱ्या घेतल्याशिवाय समाज घडत नाही. हा महत्वाचा भाग आहे. मग पुढे काय म्हटलंय ते पहा. उपासकांच्या संबंधी करुणेने भगवंताने उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे, ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, पहिलं तत्व आहे. देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. सिंपल भाषा. आपण आपल्या घरात, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या नातेवाईकांना या नाही त्या प्रकारे दुःख देतोच ना. मनुष्य मारामारी करतोच ना. इथे ती इतकी वाईट परिस्थिती आहे. मागे टाइम्स ऑफ इंडियामध्ये सर्वे आलेला होता. भारतामध्ये 57% महिलांना त्यांचे नवरे मारहाण करतात. 57%. आणि गंमत अशी, पत्रकारांनी त्यांना विचारलं की हे बरोबर वाटतं का तुम्हाला, योग्य आहे का? 54% महिलांनी सांगितलं नाही. ठीक आहे ना, काय आहे ते. या देशातली परिस्थिती आहे ती.
म्हणजे दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये यांना कोणाला काहीही वाटत नाही आणि मनस्फूर्तीचा कहर केलाय. काही त्यांचं नुकसान नाही इतर लोकांचं किंवा ब्राह्मणांचं, तरी क्षुद्रानं विद्या शिकली तर त्याचा असा छळ करून मारा त्याला. त्याची जीभ कापा, त्याच्या कानात शिशाचा रस होता. म्हणजे त्याच्या त्या कारणाने याचं काही नुकसान आहे का? नाही. पण त्याला करू द्यायचं नाही. तो द्वेष आहे, ती ईर्ष्या आहे की माझ्या योग्यतेपर्यंत कोणी पोचायला नको, माझं श्रेष्ठत्व टिकून राहिलंच पाहिजे. आणि या श्रेष्ठत्व आपलं मोठेपण टिकवण्यासाठी माणसं धडपडत असतात आणि दुसऱ्याला दुःख देत असतात. गटबाजी काय आहे? गटबाजी तेच आहे की माझं टिकलं पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे. नसतील मानत तर आम्ही डोकंही फोडू. माऱ्या होतात, संघर्ष होतो. ही परिस्थिती आहे. आणि बुद्ध म्हणतात तसं काही करू नका. घरातही आपण मारामारी करायला काही कमी करत नाही. नात्यातही लोक एकमेकांचे खून करतात. का करतात? स्वार्थानं वेडे होऊन एक प्रकारे. म्हणून हे बंधन स्वीकारणं आवश्यक आहे की मी दुःख निर्माण करणार नाही, मी हात उघडणार नाही. साधी शिकवण आहे. काही हो, हात नाही उघडणार, दुसऱ्याला शारीरिक दुःख नाही देणार. तेवढं बंधन माणसानं स्वीकारलं आणि ते स्वीकारणं त्याच्या हातातली गोष्ट आहे. त्याची क्षमता आहे, त्याची ताकद आहे, त्याची योग्यता आहे ते करण्याची. फक्त त्यांनी स्वीकारणं हे महत्वाचं आहे. आणि हे स्वीकारायला लावणं, तशी समाज व्यवस्था निर्माण करणं, हे तर बौद्ध समाज घडवण्याचं महत्वाचं कार्य आहे. म्हणून पहिलं तत्व त्यांनी सांगितलंय पाणातिपाता वेरमणी. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. परवा त्या याच्यावरती सोशल मीडियावरती कोणीतरी चांगला मेसेज पाठवला होता. पूर्वी म्हणे दुकानात गेलं की वाटायचं ग्राहक राजा आहे असं दुकानदार मानायचा. मग दुकानात गेल्यावरती वाटायचं की आपण राजासारखे आहोत वगैरे म्हणून. आता बोर्ड लावलेला असतो, यू आर अंडर सर्व्हिलन्स, तुम्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात. म्हणे आता दुकानात गेल्यावरती चोरासारखं वाटायला लागतं. दुकानात गेल्यावरती आपण चोर आहे असं वाटायला लागतं. एवढा मोठा फरक पडतो. नीतिनियम कसे बदलतात ते पहा. माणसाची मानसिकता कुठल्या कुठे जाऊन पोहोचते ती पहा. त्यामुळे चोरी तर करायची नाही, दुसऱ्याला करू द्यायची नाही. ते जर बंधन पाळलं तर खूप दुःख कमी होईल जगामध्ये, खूप दुःख कमी होईल. लंडनमधली एक 35 सालची गोष्ट सांगितली जाते पहा. एका वृद्ध महिलेनं एका पाव मोठा ब्रेड लोफ त्याची चोरी केली. त्याच्यावरती खटला झाला. 35 सालची गोष्ट. आणि कोर्टामध्ये सुनावणी झाली. जजनं विचारलं तू चोरी का केलीस? तर तिनं सांगितलं माझ्याकडे माझे नातवंड आहेत, त्यांना काही खायला नव्हतं, त्यांचं दुःख मला बघवत नव्हतं, म्हणून मी चोरी केली म्हणून. सरळ ते सांगितलं तिनं. जजनं काय केलं असावं? जजनं काय केलं? तो हाच म्हटला की कायदा सर्वांना एकसारखा. चोरीचा गुन्हा तुझ्यापासून झालेलाच आहे, तुला एक तर $10 दंड भरावा लागेल, नाहीतर 1 महिना तुरुंगात जावं लागेल. स्पष्ट शब्दामध्ये. कबूल आहे तुला? काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? त्या महिलेनं उत्तर दिलं दंड भरायला तर माझं 10 पाऊंड नाहीत. जर माझ्याकडे असते तर मी चोरी कशाला केली असती? मी माझ्या नातवांसाठी ब्रेड विकत घेतला असता. ते नाहीत माझ्याकडे, म्हणून तुमचा दुसरा पर्याय मला मान्य आहे, मला तुरुंगामध्ये पाठवा.
जिजनं ते ऐकलं, आपल्या खिशातून $10 नोट काढली आणि त्या महिलेला सांगितलं की तुझा दंड भरला, तू आता मुक्त आहेस. परंतु कोर्टरूम मध्ये बसलेल्या सर्व लोकांना 50 सेंटचा दंड करण्यात येत आहे. त्या प्रत्येकानं 50 सेंट कोर्टामध्ये जमा करायचे. का? तर प्रत्यक्ष जीवनामध्ये एवढं दुःख असताना त्या दुःखाच्या बद्दल तुम्ही निष्काळजी राहिलात, त्याची पर्वा केली नाही तुम्ही, त्याची दखल घेतली नाही तुम्ही, त्यामुळे माणसाला गुन्हा करावा लागलेला आहे. आणि म्हणून त्या गुन्ह्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. आहे ना गंमत? 50 सेंट लोकांनी जमा केले. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली, संपूर्ण देशामध्ये खळबळ माजली आणि ते ऐतिहासिक जजमेंट झालं, इतिहास निर्माण करणार. कारण एक फार मोठं सामाजिक तत्व त्यातून उदय पावलं की आसपासच्या दुःखाच्या बाबतीमध्ये आपण उदासीन राहू शकत नाही. मनुष्य आणि मनुष्याचा समाज म्हणून ती आपली जबाबदारी आहे. काही लक्षात आपल्याला? आणि ही जबाबदारी प्रत्येक माणसानं घ्यावी, ही या शिकवणी पाठीमागची महत्वाची भूमिका आहे. मग आपण बौद्ध झालो तर आपण ही जबाबदारी घेतो का? आपल्या अवतीभोवती काही दुःख आहे त्याच्याकडे कधी बघतो का? कोणाच्या कामी करण्याचा प्रयत्न करतो का? कोणाला मदत करण्याचा प्रयत्न करतो का? कोणाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो का? की आपण आपल्या मस्तीमध्ये आणि आपण आपल्या तालामध्ये जगत राहतो? हा प्रश्न आहे. मग एक बौद्ध समाज म्हणून बाकीचे लोक तुमच्याकडे काय पाहणार आहेत आणि काय घेणार आहे तुमच्यापासून? काही घेणार नाहीत. म्हणून बौद्ध समाज या देशामध्ये निर्माणच झालेला नाही, कारण ही जबाबदारी लोकांनी घेतलेली नाही. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमती दर्शवू नये. जे स्वच्छने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काही अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करा. ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान दुराचार तरी करू नका. साधी गोष्ट आहे. सभात, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नका. त्याचप्रमाणे असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नका. असत्याचा त्याग करा. खोटं बोलण्यातून जगात सर्वात जास्त नुकसान होतं. जेवढे स्कॅम होतात, काय आहे, करोडो रुपयांची लूटमार आहे. सामान्य माणसाचं सुख हिरावून घेतलं गेलंय त्याच्यामध्ये. उपासकांनो, मद्यपान करू नका, दुसऱ्याला मद्य पाजवू नका, मद्यपानाला संमती देऊ नका. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो, हे लक्षात घ्या. आता काय करतात त्याबद्दल काही बोलायची गरज नाही ना. पण सर्वात जास्त गर्दी फक्त त्याच दुकानामध्ये असते, किराण्याच्या दुकानात सुद्धा नसते. हे तर माझं पाहणं आहे. रस्त्याने जात असताना कायम मला पाहायला मिळतं. सर्वात जास्त गर्दी त्या दुकानात. संध्याकाळी तर हमखास ठरलेली. मोठ्या IT मध्ये मोटरसायकलवरती लोक येतात, गाडी पार करतात, जातात, काहीतरी घेतात, आपल्याला खिशामध्ये ठेवून देतात आणि मोठ्या ITत बाहेर येतात, जसं काही दुसरं कोणी बघितलंच नाही. ही परिस्थिती आहे. तर कमाल चौकामध्ये तर कायम मला ते दृश्य पाहायला मिळतं. भाजी मार्केटमध्ये गेलं की बस चालू असते ते तरुण पोरं वगैरे, दप्तराची बॅग खांद्यावरती, आणि तिथे आपला कार्यक्रम चालू असतो. या गोष्टींना आळा का बसत नाही? आळा यासाठी बसत नाही की आपली जबाबदारी काय आहे, ह्या जबाबदारीची जाणीव या लोकांच्या मध्ये निर्माण झालेली नाही. मनुष्य म्हणून मला माझ्या सुखाची चिंता आहे हे त्याला कळलंच नाही, समजलंच नाही. म्हणून आपलं सुख नेमकं कशात आहे हे त्याला कळत नाही, तो तसं वापरत जातो.
म्हणून माणसाच्या हिताची त्याला जाणीव करून देणं, त्याच्या कल्याणाची त्याला जाणीव करून देणं आणि त्या जाणीवेतून तो जबाबदार होईल अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा ही बौद्ध समाज पद्धती आहे. आणि या समाज पद्धतीकडे बौद्ध लोक लक्ष देत नाहीत, आजपर्यंत दिलेलं नाही. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खांचा स्वर्ग यापासून परावृत्त व्हा. गंमत अशी असते की नेते मंडळीच ती दुकानं चालवतात आणि लोकांच्या कल्याणाचा उपदेश करतात की आम्ही तुमच्या कल्याणासाठी तुमचं नेतृत्व करतोय. आहे ना गंमत. इलेक्शनमध्ये काय होतं ते पहा. प्रचारामध्ये प्रचार करणाऱ्यांना कोणती सेवा दिली जाते जरा पहा. आणि आईबाप इतके मूर्ख की अशा प्रकारे आपल्या पोराबाळांना सेवा दिली जाते त्यालाच मत देतात. ते बांधिलकी कुठेच नाही ना. जर आपल्या कल्याणाची सार्वजनिक हिताची माणसामध्ये जाणीव निर्माण झाली तो बांधील झाला त्यासाठी त्या प्रकारला आळा बसतो, त्या मार्गाने कुठे जाणार नाहीत. पण माणसाची विचार करण्याची ताकदच मारली गेली असल्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही. दुराचारी माणसं निवडून येतात, तुरुंगात बसून निवडून येतात. उदाहरणार्थ आमचा उल्हासनगरचा पप्पू कलानी तुरुंगात बसून निवडून येणार. ही परिस्थिती आहे. मग आता तुरुंगात बसून तो निवडण्याचा अर्थ काय समजायचा. तेवढी माणसं मूर्ख आहेत ना. मग या देशामध्ये चुकीची माणसं सत्तेमध्ये त्याला जबाबदार कोण. मनुष्य मूर्ख आहे. आणि बाबासाहेबांची भूमिका होती की त्याला त्याच्या मूर्खपणातून बाहेर काढा, त्याला डोक्याचा वापर करायला शिकवा, त्याला बुद्धाचा आदर्श शिकवा, त्याला चांगला मनुष्य बनण्याच्या दृष्टीने तयार करा, तर या मूर्खतेतून तो मुक्त होईल. नाही तर ती मूर्खता तशीच चालू राहील. हे भारत बौद्धमय कळण्याचं ध्येय आहे. या ध्येयाची जाणीवच बौद्धांना राहिलेली नाही. इतकी वाईट गोष्ट झालेली आहे. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भर रात्री कुग्रास सेवन करू नका. कुग्रास जे खाण्यास चांगलं अन्न नाही असं भर रात्री खाऊ नका. व्यावहारिक भाषेत बोलायचं तर नो डिनर, मध्यरात्री जेवायचं नाही. आरोग्याच्या दृष्टीनं अगदी आयुर्वेदाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. रात्री भरपेट खाऊ नये आणि फार उशिरा जेवू नये. गंधमाला धारण करू नका. माला गंध विलयपन धारण म्हणतात म्हणजे शृंगार करू नका. आपला बिछाना भूमीवर पसरा. उच्चासयन महासयनावेर. साध्या बिछाण्यावरती झोपा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. उपोषणाची शिकवण बौद्ध माणसाला एक प्रकारे कंपल्सरी आहे. दर आठवड्याला उपोषण केलंच पाहिजे. आणि 60 वर्ष झाली बौद्ध धर्म इथे येऊन उपोषण काही या समाजामध्ये रुजलेलं नाही. किती बौद्ध कुटुंबामध्ये दर आठवड्याला उपोषण केलं जातं असं जर विचारलं तर काय उत्तर येईल काही सांगता येणार नाही. आम्हाला उपोषण माहीतच नाही. आणि एकदा महिला मंडळ आपलं विहारांच्या संपर्कात असल्यामुळं तिथे काही ऐकत असल्यामुळं कधी कधी उपोषण करतात. पण उपोषण करताना नुसतंच जेवण्याचं बंधन पाळतात, बाकीचं त्यांना काहीच माहीत नाही. 12च्या जेवायचं भिक्षूच्या सारखं, मग 12च्या जेवायचं, सकाळी ब्रेकफास्ट करायचं, खायचं, संध्याकाळी खायचं नाही, काहीतरी फळं वगैरे घ्यायचे, तसं मागतात. तसं फक्त जेवण्याचं बंधन पाळतात आणि त्याला ते उपोषण म्हणतात.
पण उपवास करताना बाकीची जी मानसिक प्रक्रिया आहे त्याची प्रशिक्षण कोणी दिलेलं नाही. किमान दर आठवड्याला बौद्ध लोक उपवास पाळतात एवढी एक गोष्ट जरी या देशामध्ये रुजली आणि बाकीच्या लोकांच्या लक्षात आली तरीही बौद्ध समाजाचं वर्चस्व प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं श्रेष्ठत्व इथे प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही आणि इतर सर्व धर्मियांना ते मान्य करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. इतका महत्वाचा चमत्कार ह्या एका आचरणामध्ये होऊ शकतो. आम्हाला पत्ता नाही त्याचा. आम्ही बौद्ध म्हणून फक्त मिरवतो, कारण हे शिकायला मिळालंच नाही ना, शिकवलंच नाही आणि ग्रंथ वाचून कळत नाही. इथे बाबासाहेब सरळ म्हणतात, प्रत्येक उपवासाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा, उत्साहानं पाळा. सणासारखं की आपण एखादा सण करतोय साजरा, या जिद्दीनं पाळा. एवढी मोठी शिकवण दिली बाबासाहेबांनी, जाण्याच्या अगोदर दिली. आणि आजही लोक म्हणतात बाबासाहेबांनी कुठे आचरण करायला शिकवलं म्हणून. अरे मग हे काय, बाबासाहेबांनी आचरण करायला शिकवलं नाही तर हे काय आहे. आम्हाला त्याची पर्वाच नाही ना. आम्ही आपलंच पुढे रेटत असतो. अशा बाबासाहेबांचे अपमान करणारी माणसं खूप आहेत. बाबासाहेबांनी काय फक्त दीक्षा दिली, आचरण कुठे शिकवलं. हा ग्रंथ तर सगळीकडे आचरण सांगतोय, असं करा तसं करा. काय कमी राहिलं याच्यामध्ये. तर हे मूलभूत प्रॅक्टिस आहे उपवासात. ह्या उपवासाच्या एका व्रतामुळे उपास तपास करणाऱ्यांना अक्कल येईल आणि ते बौद्ध धर्माकडे आकर्षित होतील. उपवास करणाऱ्या माणसाची 24 तासाची जिद्द बघून त्याच्या आसपास वावरणारे ज्या कामात असेल तिथले कामातले लोक, समाजातले लोक त्याची वेगळी कदर करायला लागतील. पण आम्ही आमचं स्वतःचं मोठेपण वाढवण्याचा, स्वतः मोठे होण्याचा प्रयत्नच करत नाही अजिबात. जसे आहोत तसे छोटे राहतो. इतके छोटे राहिलो की बुद्ध जयंतीचा दिवस आला तर बुद्धाची आठवण आम्हाला होत नाही. आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवण्याचा मुहूर्त म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आहे चालू. बौद्धांच्या सणांच्या दिवशी, पवित्र दिवसांच्या दिवशी सुद्धा, पवित्र दिनांच्या दिवशी सुद्धा बौद्ध माणसं सुट्ट्या म्हणून त्याचा असा व्यावहारिक वापर करतात. घरगुती कार्यक्रमासाठी नामकरण आहे, नामुक आहे, तमुक आहे. काही लक्षात आपल्याला इतक्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का, तर धम्म दीक्षा घेतलीच नाही ना, बांधिलकीच पत्करली नाही. ही मूलभूत चूक आहे आणि ही चूक जितक्या लवकर दुरुस्त होईल तितक्या देशाचं कल्याण आहे. म्हणून नामांतर धर्मांतरावरती आम्ही जो सतत जोर देत आलो गेल्या 30-35 वर्षापासून, त्याचं कारण हे आहे. अजूनही लोक समजत नाहीत. स्वाभिमान, प्रतिष्ठा, मनुष्य म्हणून आपली प्रतिष्ठा ही आपण वाढवली पाहिजे जाणीवपूर्वक. नामांतर केलंच पाहिजे. ती जातीची नावं आम्हाला नकोत. मनुस्मृतीने दिलेली नावं आहेत ती. मनुस्मृतीचा श्लोक आहे तसा. तो एकेकाळी कायदा होता इथला धर्माच्या नावाने केलेला. मांगल्यम ब्राह्मण शेषा क्षत्रिय बलान्वितम वैशिष्य धन संयुक्तम शूद्र जुगुप्सितम. हे मनुचं वचन आहे मनुस्मृतीमध्ये की ब्राह्मणानं मंगलवाचक नाव ठेवावं, क्षत्रियानं बलवर्धक नाव ठेवावं, बलदर्शक, वैश्यानं धनसंपत्ती सूचक नाव ठेवावं आणि शूद्रांची जिगुप्सित म्हणजे टाकावं, घाणेरडी, कशी तरी वेडी वाकली नावं असावीत म्हणून. जुगुप्सा ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे तिरस्कार, दुरावा, नावड, एक प्रकारची हेटाळणी, उपेक्षा, हा त्याचा अर्थ आहे. मग दलितांची किती नावं तशी आहेत. कोणी नावं पाहा ना, त्या नावाला आगा नाही पिछा नाही, अर्थ तर काहीच नाही. आहेत अर्थ तेही चुकीचे, ताकसांडे. काय काय मोठेपण आहे त्याच्यामध्ये, कवाडे, काय मोठेपण आहे. आता उगीच ते नाव बोलण्याची माझ्यावरती वेळ नको म्हणून मी ते टाळतो. आपल्या सर्वांनी चांगली माहिती आहे. पण मला फार आश्चर्य होतं, आजही फार दुःख होतं. बरं, आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू. आजही मला इतकं अतीव दुःख होतं अशी काही नावं ऐकली म्हणजे.
की आपल्या समाजात हायली क्वालिफाईड माणसं आहेत, तरी डुकरे आडनाव बदलायला तयार नाहीत. खरंच आश्चर्य, आय कांट बिलीव्ह. डॉक्टर झाला मनुष्य, इंजिनियर झाला मनुष्य, अधिकारी झाला मनुष्य, आपलं ते आडनाव आजही धारण करून जगतो आहे, हे मला बघवत नाही खरं म्हणजे. सो दॅट पण त्या माणसाला जाणीव का होत नाही हेच कळत नाही. का कळत नाही की आपली इतकी अवहेलना केलेली, आपलं इतकं नीच मानलेलं आहे, आणि ती नावं आपण तशी धारण करून ठेवावीत. बाबासाहेबांनी रामकृष्णांना सोडायला सांगितलं, दुसरी पत्नी त्या नंबर 2ची. मी रामकृष्णांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही आहे ना, पण आजही बौद्ध म्हणणाऱ्या माणसाने रामाला घट्ट पकडून ठेवलाय. रामदास याच समाजामध्ये आहेत, नाव बदलता तयार नाहीत. रामटेके याच समाजामध्ये आहेत, राम सोडायला तयार नाहीत. मेश्राम याच समाजामध्ये आहेत, राम सोडायला तयार नाहीत. आय एम सॉरी, आपण वाईट वाटून घेऊ नका, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आम्ही इतके उच्च शिक्षण घेतलं, इतके मोठे झालो, जग आपल्याला समजायला लागलं, पण हे बुद्ध कधी कळायचे आणि बाबासाहेबांनी मूलभूत सांगितलं ते कधी लक्षात घ्यायचं आहे ना प्रश्न. का नामांतर करत नाही आपण, का प्रतिष्ठेने जगण्याचा निश्चय करत नाही, का मनुष्य म्हणून आपला गौरव करत नाही, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. याचा अर्थ एकच आहे की कुठेतरी मानसिक कमजोरी आहे, आम्ही मनानं गुलाम आहोत. या देशातला जातीला मानणारा प्रत्येक मनुष्य बौद्धिक गुलाम आहे. लेट दिस व्हेरी क्लिअर. काही छपून ठेवण्याची गोष्ट नाही. जातीला मानणारा, त्यावरती विश्वास ठेवणारा प्रत्येक मनुष्य बौद्धिक गुलाम आहे. आणि या गुलामांना त्या गुलामगिरीची जाणीव करून देण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी सांगितलं ना, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, मग तो खवळून उठेल. आपण ते काम केलंच पाहिजे. काही लक्षात येतं आपल्याला. ही नवसमाज रचना आहे जी बुद्ध धर्माच्या माध्यमातून उभी राहील, आणि ती जबाबदारी घेणं ही आपली फार मोठी कर्तव्याची जबाबदारी आहे. प्रातःकाली हे व्रत ग्रहण करून धर्मशील व धर्म श्रद्धायुक्त चित्तानं याचकांना अन्न पाणी दान करा. आपल्या आईबाबांचा मान राखा, चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करेल. ही बाबासाहेबांची सोपी भूमिका आहे. आणि शेवटी त्यांनी फार महत्वाचं मानलेलं आहे की हे करण्यासाठी कोणाची वाट पाहायची का? अजिबात कोणाची वाट पाहायची नाही. इतक्या स्पष्ट शब्दात दिलेला आहे. सल्लेख म्हणजे गंभीर प्रतिज्ञा. ते सल्लेख नावाचं सूत्र याच्यामध्ये आलेलं आहे. आणि काही धम्मपदातल्या गाथा देऊन बाबासाहेबांनी मग सम्यक सूत्र सांगितलेलं आहे. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमानं बाहेर काढतात, त्याप्रमाणे प्रयासानं स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान अशा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेला राजा ज्याप्रमाणे आपलं राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे तुम्ही एकटेच आपल्या मार्गाने जा. एकांत पत्करला, पण मूर्खाची संगती नको. दृश्युक्ती न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराजा एकटाच खात फिरतो,
त्याप्रमाणे एकांत पत्करा. हे धम्मपदातली नागवग्गामधली उदाहरणं आहेत. आणि मग सल्लेख सूत्राची त्यांनी माहिती दिलेली आहे. ते फार महत्त्वाचं सूत्र आहे. मध्यम निकायामधलं कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार मनातून उखडून टाका. दुसरा करत असेल मला त्याची घेणे नाही, मी नाही करणार. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. पण प्रोटेस्ट करायचं म्हटल्यावरती मी काही मागे पुढे पाहत नाही. आहे ना प्रकार. प्रोटेस्ट करायचा, निषेध करायचा, की निषेधामध्ये काय होतं, आपल्याला जास्त चेव येतो जास्तीत जास्त वाईट करण्याचा. त्यामुळे बौद्धांचे निषेध मोर्चे शांततेचेच असले पाहिजेत. तो प्रभाव लोकांच्यावरती पडेल की हे लोक वेगळे आहेत वगैरे म्हणून. पण तुम्ही जाळपोळ करत असाल, तुम्ही बाकीचं करत असाल तर कोण विचारणार, काय किंमत ठेवणार तुमची. पण बौद्ध माणसाची मानसिकता ही असेल तर त्याच्यातून दुराचरण घडणार नाही. त्यांचे मोर्चे सुद्धा शांततेचे मोर्चे असतील, प्रभावी मोर्चे असतील, त्यामध्ये ताकद असतील, त्यामध्ये शान असेल आणि एक फार मोठा प्रभाव असेल जो विरोधकांना टाळता येत नाही, त्याच्यापासून मुक्त होता येत नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरत नसले तरी मी ते आचरणारच. जरी दुसरे खोटं बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. आर्याला कार्य म्हणणार नाही, त्यांच्याच प्रमाणे वागत राहणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. माझ्या लोभाकडे माझं लक्ष असेल. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्या बद्दल सदिच्छा बाळगेल, मत्सर करणार नाही, द्वेष मत्सर करणार नाही. जरी दुसरे दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करेल. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी मी मात्र त्या संबंधी बरोबरच राहण्याचा प्रयत्न करेल. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोदत्त असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्ट, बुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र रक्ताच्या उलट असले पाहिजे. ही बुद्धाची शिकवण आहे. आणि यामधून एकच गोष्ट आपल्याला स्पष्ट होते की मनुष्य म्हणून आपली अवस्था बदलते. ते अधिक सुखकारक, अधिक संतोषाची, अधिक चांगली होते. आणि मनुष्य म्हणून आपली उंची वाढते, आपलं महत्व वाढतं, आपली योग्यता वाढते आणि त्या योग्यतेचा इतरांवरती प्रभाव पडतो. हा दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे की बौद्ध म्हणून एक मनुष्य, पण बौद्ध मनुष्य म्हणून माणूस या अर्थानं आपल्याला आपली उंची वाढवली पाहिजे, आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे, आपण आपला प्रभाव वाढवला पाहिजे आणि त्या प्रभावानं लोकांना जिंकलं पाहिजे. तलवारीने जिंकण्याचे दिवस नाही ते. भाला, तलवारी, शस्त्र ह्या भीती घालणाऱ्या गोष्टींना जिंकण्याचं हे जग नाही. आता इथे विजय होणार आहे या बौद्धिक ताकदीचाच. ही गुणवत्ता बुद्धीमध्येच वसत असते, बुद्धीमध्येच नांदत असते आणि त्यामधूनच कार्यरत असते. लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला म्हणतात सुशिक्षित होणं, नुसतं शिक्षित होणं नाही. पण आपण बहुतेक शिक्षित होण्याच्या मागे लागतो आणि त्याला सुशिक्षित म्हणून चुकीचं समजतो आणि सारा घोटाळा होतो. सुशिक्षित तोच जो सकारात्मक प्रवृत्तीवरती दृढ आहे,
सकारात्मक प्रवृत्तीच्या बाबतीमध्ये जो कॉम्प्रोमाइज करत नाही तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित. मग शाळा कॉलेजमध्ये त्याला किती डिग्र्या मिळाल्या नाही मिळाल्या त्याचा काही संबंध नाही. मनुष्य म्हणून मोठं होण्याचा हा उपाय आहे. आणि आपल्या योग्यतेनं इतरांनी सुद्धा अनुकरण करावं ती आपली लायकी आहे. आपल्यासारखा पण इतरांना जेव्हा वागायला भाग पाडतो तेव्हा तुम्ही त्याचे शासनकर्ते झालेला असता. काही लक्षात येतं? त्याच्यावरती तुमचं नियंत्रण असतं. तुम्ही जसे वागाल तसं त्याला वागणं भाग पडतं. म्हणून त्याचे शासक कोण? अनुशासक कोण? तुम्ही अनुशासक झालेला असता. बाबासाहेबांनी शासनकर्ती जमात बनायला सांगितलं. काय अर्थ आहे त्याचा? हा त्याचा प्रमुख अर्थ आहे. योग्यतेनं तुम्ही इतके मोठे व्हा की निर्णय प्रकारचे शासनाचे अधिकार हे तुमच्याकडे येतील. तुमच्यापासून ते कोणी हिरावून घेणार नाही. पण आम्हाला फक्त एकच वेळ दिल्लीची गादी कशी मिळेल त्याशिवाय शासनकर्ते बनण्याचा अर्थच आम्हाला माहित नाही. ही आंबेडकरी समाजाची फार मोठी चूक आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. फार मोठी. राजकारणात आपला मनुष्य हिरा असेल तर बुद्धी पाहिजे. शासन करायचं म्हणजे तेवढं ज्ञानही पाहिजे ना. ज्ञानात तुम्ही उजवे असला पाहिजे. चारित्र्यात तुम्ही उजवे असले पाहिजे. नीतिमत्तेत तुम्ही उजवे असले पाहिजे. मग बाकीच्यांची दमछाक होते. मग बाकीच्यांना मोठं कठीण होऊन बसतं. एकेकाळी 35 कोटी लोकसंख्या असणाऱ्यांचा देश होता बाबासाहेबांच्या काळामध्ये. त्या 35 कोटींना एक मनुष्य पुरून उरला बाबासाहेबांच्या सारखा. कशाच्या बळावरती? प्रचंड बौद्धिक क्षमता, शुद्ध चरित्र आणि बेमिसाल सेवावृत्ती. तुलना नाही, गणना नाही. किती सेवा करायची, किती लोकांच्यासाठी खपायचं, त्याला तुलना नाही, बंधन नाही कुठलं. अमर्याद या 3 गुणांच्या ताकदीवरती त्यांनी सारा देश जिंकला. एक मनुष्य शासन करता झाला आहे देशाचा. ही गोष्ट लक्षात घ्या. आज संविधान म्हणून कोणाची चर्चा होते? जे महात्मे झाले गडप. ही तर वस्तुस्थिती आहे. जग बाबासाहेबांचं नाव घेत आहे. भारतातला कोण, बुद्धाच्या नंतर भारतातला कोण मनुष्य आहे ज्याची जगानं दखल घेतलेली आहे? कुणी याचं उत्तर द्यावं? बुद्धाच्या नंतर साऱ्या जगानं ज्याचा स्वीकार केला असा बाबासाहेबांच्या शिवाय दुसरा कोणता मनुष्य सांगा? कुणी या प्रश्नाचं उत्तर द्यावं? आणि लखनौ विद्यापीठामध्ये तिथल्या सेमिनारमध्ये बोलत असताना हाच प्रश्न मी उपस्थित केला होता. 3 दिवसांच्या सेमिनारच्या चर्चेमधले लखनौ युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरने जाहीर केलं, बंदे जी ने जो सवाल उठाया वो सही है. बाबा साहब से बड़ा कोई आदमी इस देश में हुआ नहीं है. मान्य करावं लागेल. हा वारसा जर आपला असेल तर आपण त्या ताकदीनं वागलं पाहिजे. तो वारसा जोपासला पाहिजे. भारत बौद्धमय करण्यामध्ये आपण अगोदर बौद्ध झालं पाहिजे. ते इतकं पक्क बौद्ध झालं पाहिजे. बाकी काय होतं त्याची फारशी चिंता करायचं कारण नाही. बुद्धाला गाडण्याचा, बुद्धाला संपवण्याचा त्यांच्या जन्मापासून प्रयत्न झालेला आहे. भारतात बुद्ध धर्म तसा नष्टही केला गेला. अरे पण परत बुद्धच आला ना. तुमचं काय टिकलं? तुमचं काय शिल्लक राहिलं? ही तर परिस्थिती आहे ना. जगामध्ये शेवटी बुद्ध चालला. जगाला बुद्धाची गरज वाटते. बुद्धाला मारू शकत नाही तुम्ही. का मारू शकत नाही? तर बुद्ध परिपूर्ण मनुष्य, सर्वांग परिपूर्ण मनुष्य. सर्वांग परिपूर्ण होऊ शकतो. त्या परिपूर्ण झालेल्या माणसाला मग कोणी संपू शकत नाही, कोणी त्यांना नष्ट करू शकत नाही. त्या आदर्शानं आपलं जायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मुद्दाम ही 2 चांगली प्रकरणं लिहिली आहेत
की सराच्या वेळात पूर्णता या पद्धतीनं साधता येते आणि ते करण्यासाठी कोणाची वाट बघू नका, कोणासाठी थांबू नका, तुम्ही जिद्दीनं केलं पाहिजे. ही जिद्द आपल्या समाजात म्हणजे बौद्ध समाजामध्ये निर्माण करणं हे मला वाटतं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते बजावण्यासाठी आपण सिद्ध व्हा एवढीच आज अपेक्षा आहे. आणि इथेच मग आपण थांबूया. पुढचं प्रकरण फार मोठं आहे, त्याला आता हात घालायची काही आवश्यकता नाही. जय हिंद.